आणि मथुरातल्या लोकांनी भगवंताचा जे जेकार केला. भगवंतांनी सगळ्यात अगोदर उग्रसेन महाराजांना जे बंदिस्त होते बाहेर केलं, मुक्त केलं. आपल्या आई वडिलांना मुक्त केलं आणि नंद बाबाला वापस जायला सांगितलं. नंद बाबांनी सांगितलं, अरे कन्हैया तूही चल ना आमच्या बरोबर. भगवंतांनी सांगितलं, बाबा मला माझ्या आई वडिलांची सेवा करायची. नंद बाबांनी सांगितलं, मग आम्ही कोण आहे? बाबा तुम्हीही माझे आई वडील आहेत, परंतु आता वसुदेव आणि देवकीची मला सेवा करायची आहे थोडी. नंद बाबांनी सांगितलं, मग यशोदेला मी काय सांगू? अरे यशोदा आणखीनही रस्त्यावरती बसली असेल गोकुळीच्या वृंदावनच्या, तू येशील, तुझी वाट पाहत असेल तिनं. तुला जर मी वापस घेऊन गेलो नाही तर नको ते, तिची काय अवस्था होईल कन्हैया. बाबा तिला तुम्ही सांत्वना द्या, मला देवकी आणि वसुदेवाची सेवा करायची. नाविलाज झाला नंद बाबाचा आणि नंद बाबा निघून गेले. इकडे भगवंताची मुंज संस्कार केला आणि वसुदेव देवकीनं भगवंताला शिक्षण घेण्याकरता पाठवलं. उज्जैन सांदीपनी आश्रम. अल्प काळामध्ये भगवंताने वेद वेदांताचं अध्ययन केलं आणि याच आश्रमामध्ये सुदामा महाराजांना आपलं मित्र बनवलं भगवंताने. अल्प काळामध्ये विद्या भगवंतांनी प्राप्त केली आणि लगेच वापस आलेले. भगवंत वापस आले. वसुदेव महाराजांनी देवकीला अतिशय आनंद. देवकी मातेला वाटलं इतक्या दिवस आपला मुलगा गेला, इतक्या दिवसांनी आला, म्हणून देवकी मातेनं पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं. भगवंताला ताट घेऊन जाऊ लागली. त्या ताटाकडे पाहिलं, भगवंताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भगवंत रडू लागले. देवकी मातेला वाटलं आपलं काय चुकलं, काहीतरी आपल्याकडून चुकी झाली असावी. कृष्णा लहानपणी आपल्याकडे राहिला नाही, त्याला खायला काय लागतं, काय द्यावं लागतं हे माहित नाही. देवकी मातेनं वसुदेव महाराजांना सांगितलं, आपल्या पतीला. मी ताट घेऊन गेले असताना कृष्ण रडायला सुरुवात केली. काय झालं? वसुदेव महाराजांना वाटलं आता तो मोठा झालाय, आपण विचारावं तरी कसं विचारावं. म्हणून भगवंताचे मित्र आहेत ज्यांचं नाव आहे उद्धव. उद्धवाला सांगितलं, उद्धव तू जा विचार त्याला काय झालं म्हणावं. उद्धव भगवंताकडे गेले आणि उद्धवाने विचारलं, कन्हैया काय झालं, काय चुकलं देवकी मातेच? अरे दिव्य पंचपक्वान्नाचं जेवण आणलं तुझ्या करता आणि तू रडायला लागला. रडण्याचं कारण विचारलं उद्धवानी. भगवंतानी सांगितलं, उद्धवा काय सांगू रे, मी देवकीच्या ताटाकडे पाहिलं आणि मला यशोदा मातेची आठवण झाली. तिला सांगितलं मी परवा येईल, आज वर्ष निघून गेली आणि मी आणखीन सुद्धा गेलो नाही तिथपर्यंत. त्या गोपिकांनी माझ्याकरता घरदार सगळ्याचा त्याग केला, रस्त्यावरती आल्या. त्यांनाही सांत्वना देऊन मी इथपर्यंत आलो, मी गेलो नाही. बोल भक्तवत्सल भगवान की. आणखीन सुद्धा मी गेलो नाही. उद्धवा मला त्या वृंदावनची आठवण येते रे, गोपिकांची आठवण येते, नंद बाबाची, यशोदा मातेची आठवण येते. खूप प्रेम दिलं या लोकांनी मला. उद्धवा उद्धव मोही ब्रज विसरत नाही, हंस सुता की सुंदर कलरव और कदम्ब की छाही, ओ सुरभि ओ गैया ओ दोहनी गौ चारण जाही, ग्वाल बाल
कोलाहल सब करत कोलाहल नाचत दे गरबा उधो मोही ब्रज विसरत नाही. उधवा मला त्या वृंदावनची आठवण यायला लागली, मी त्याला विसरू शकत नाही रे. उद्धवानी सांगितलं रे कन्हैया, त्या वृंदावन पेक्षा ही मथुरा सुंदर नगरी आहे, सुवर्णाची नगरी आहे. आणि इथं तुझं मन लागेना. अरे दिव्य आभूषण आहे तिथे, इथे काय कमी आहे. भगवंतांनी सांगितलं ये मथुरा कंचन की नगरी मनी मुक्तात पाई जब जब सूरत आवे वा सुख की मेरो जिया तरपत सुधी नाही. लीला बहुत करी ब्रज माही यशोदा नंदनी पाही सूरदास प्रभु मोन भये रोय रोय पछिताही. भगवंत मौन झाले. उद्धवाला सांगता सांगता वृंदावनची कहाणी आणि डोळ्यामधून अश्रुपात करू लागले. रोय रोय पछिताई. भगवंताला पछतावा होऊ लागला. आपण जे केलं ते खूप वाईट केलं. उद्धवाला सुद्धा कळलं की आपण याला कसं सांगावं. भगवंताने सांगितलं उद्धवा तू जा आणि त्या गोपिकांना समजून सांग. माझे आई वडील आहेत त्यांना समजून सांग. म्हणून उद्धवाला प्रेरित केलं भगवंतानी. आपला मोर मुकुट दिला, पितांबर उद्धवाच्या खांद्यावरती टाकला आणि उद्धव महाराज रथामध्ये बसून निघाले. उद्धव कोण आहेत महाराज? वृष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य दयित सखा. वृष्णी लोकांचे मंत्री आहेत. कृष्णाचा सखा आहे, मित्र आहे. सह खेलती खादती इति सखा. सखा कोणाला म्हणतात? जो साथ साथ बरोबर राहतो, बरोबर खेळतो, खातो. शिष्य बृहस्पती साक्षात देवतांचे गुरु बृहस्पती, त्यांचे शिष्य आहेत उद्धव महाराज. आणि उद्धवाला रथामध्ये बसवलं, पत्र दिलं आणि निघून गेलं. उद्धव विचार करायला लागले, आता त्या गोपिकांना मी काय समजून सांगू. त्या गोपिका ज्या रोज गौऱ्या थापायला लागलेल्या, ज्या कधी शाळेमध्ये शिकायला गेलेल्या नाहीयेत. अरे मी बृहस्पतीचा शिष्य आहे. कोणती प्रक्रिया सुरू सांगू मी त्यांना? ऋग्वेद सांगू, याथर्वेद सांगू, साम सांगू, यजुर्वेद सांगू? अहम ब्रह्मास्मी वाक्याचा बोध देऊ अथवा तत्वमसी वाक्याचा बोध देऊ? काय बोध देऊ मी त्यांना? विचार करायला लागलाय तो उद्धव. इति संस्मृत्य नंद कृष्णानुरक्तधीः. असं विचार करायला लागलेला आहे तो. आणि विचार करता करता संध्याकाळच्या वेळेला वृंदावनाच्या भूमीमध्ये तो रथ आलेला आहे. आणि आज मथुरेवरून कोणता तरी रथ आला. म्हणून बाळगोपाळ एवढ्या वेगाने पळत सुटले आणि रथाच्या जवळ आली. रथ अडवला. मनसुखा रथामध्ये चढला. आपला कन्हैया असेल म्हणून, तो आला असेल म्हणून. पडदा उघडला. पडदा उघडल्या बरोबर त्याच्यामध्ये कृष्णाच्या मोराचं मुकुटाचं दर्शन झालं. परंतु व्यक्ती हा दुसराच दिसला. मनसुखाने राम राम घातला. उद्धवाने सांगितलं राम राम. कोण आहे? त्यांनी सांगितलं मी कृष्णाचा मित्र आहे, कृष्णाने मला पाठवलंय. मनसुखाने विचार केला, हो इतक्या वर्षानंतर पाठवलं, तो येऊ शकला नाही. अरे आपल्या मित्राला पाठवलं आम्हाला सांगण्याकरता. अरे याची काय गरज होती? मनसुखाने स्वागत केलं वृंदावन मध्ये. उद्धव महाराज रथामधून खाली उतरले आणि उद्धवाने पत्ता विचारला. अरे मला नंद बाबा, यशोदा माता, गोपिकांना भेटायचे, त्यांच्या घराचा पत्ता सांगाल का तुम्ही? मनसुखाने सांगितलं, उद्धव महाराज नंद बाबाच्या घराचा पत्ता सांगायची काही गरज नाही, एकदम सोपं आहे. हे जे पाणी वाहत यायला लागले ना, या पाण्याच्या किनाऱ्याने तुम्ही जा.
जिथून हे पाणी सुरू होत ना तेच नंद बाबाचं घर आहे. उद्धव महाराज जाऊ लागले. मनसुखाने सांगितलं जाता जाता, उद्धव महाराज तुम्हाला हे साधं पाणी समजू नका. अनंत हजारो गोपिका नंद बाबाच्या घरामध्ये बसलेल्या आहेत आणि कृष्णाच्या विरहामध्ये भगवंताच्या विषयी प्रेम जागृत व्हायला नाही. ह्या प्रेमाश्रच्या माध्यमातून हा पाठ चाललेला आहे. महान तीर्थ आहे. उद्धवाला तर पहिला झटका बसला. भगवंत जाऊन वर्ष निघून गेले तरी पण या गोपिका भगवंताच्या विरहरूपी अवस्थामध्ये जगायला गेल्या. रथ हागला आणि रथ चालत चालत नंद बाबाच्या राजवाड्या समोर आला. उद्धव महाराज रथामधून उतरले. नंद बाबा बसलेले होते ओट्यावरती. उद्धव जवळ आला आणि उद्धवाने नमस्कार. बाबा मी उद्धव मथुरेहून आलो. रडून रडून त्या नंद बाबाचे डोळे बारीक पडलेले, दिसेनासं झालेले अशी अवस्था. नंद बाबांनी खांद्यावरती हात टेकला. अरे कोण? उद्धव. उद्धव कसा आलास तू? उद्धवाने सांगितलं मला कृष्णाने पाठवलं. कृष्ण म्हटल्या बरोबर बेचैन सुटली नंद बाबाला. आणखीन डोळ्यामधून पाणी वाहायला लागले. कंठ अवरुद्ध झाला. बोलता येईना इतक्यामध्ये उद्धव हजारो गोपिका बसल्या होत्या आणि तिथे जवळच यशोदा महाराणी बसलेली होती. यशोदेकडे आला आणि यशोदेचं दर्शन घेतलं. मैया मी उद्धव मथुरेहून आलो. यशोदेने सांगितलं अरे उद्धव जोऱ्याने बोलू नको. काय झालं? अरे आता मी माझ्या लालाला आंघोळ घातली आणि पाळण्यामध्ये टाकलंय. एवढ्या जोऱ्याने बोलशील तर तू उठेल आणि तू उठला की मग मला खूप सतवतो. उद्धव एवढ्या जोरात बोलू नको. उद्धवाने पाहिलं तर पाळणा खाली खाली दिसला. यशोदेने सांगितलं उद्धवा तो गेल्यापासून आमची हीच अवस्था. आमचं मन मानायलाच तयार नाही की तो गेला म्हणून. रात्रंदिवस आम्हाला तो दिसायला लागलेला आहे. कोणत्या ना कोणत्या लीलाच्या माध्यमातून तो दिसायला लागलाय. उद्धवा उद्धवाला वाटलं भगवंतानी ज्या कामाला आपल्याला पाठवलंय तो काम करायला पाहिजे. बोलो राधे राधे. आणि उद्धवाने आपलं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. नंद बाबा ज्या परमात्म्याविषयी तुम्ही रडायला लागलेला आहे, तुम्ही त्याला आपला मुलगा समजायला लागलेला आहे, परंतु तुम्हाला माहितीये अरे त्याचा कोणी आई नाहीये, त्याचा कोणी बापही नाही. न माता न पिता तस्य न भार्या न सुतादयः नात्मीयो न परश्चापि न देहो न जन्म एव च. नंद बाबा त्याचा कोणी आई नाही आणि त्याचा कोणी वडीलही नाहीये. त्याचा कोणी जवळचाही नाही आणि लांबचाही नाही आणि त्याचा कधी जन्म होतच नाहीये. त्याचा जन्म होतच नाहीये. तो अजन्मा परमात्मा आहे. वेदवेदांचं ज्ञान सांगू लागले तो परमात्मा असा आहे, तो तसा आहे. त्याचा जन्म होत नाही, त्याचा मृत्यू होत नाही. तर्क कुतर्काच्या माध्यमातून उद्धव महाराज समजून सांगू लागले. नंदबाबांनी सांगितलं उद्धव एवढं ज्ञान सांगायला लागलास तू आम्हाला एकच उत्तर दे. अरे एखाद्याचा पागल मुलगा जर हरवला असेल एखाद्या आई वडिलाचा तर ते काय करतात? पॉम्पलेट छापतात हरवलेला आहे. आणि कुणाला जर सापडला तर एवढं एवढं बक्षीस ठेवतात ते. एखादा पागल मुलगा हरवला, वेडा मुलगा हरवला, त्याच्याकरता आई वडील एवढे लालायित होतात, शोधाशोध करतात. अरे आमचा मुलगा तर ईश्वर आहे म्हणून एवढ्या त्यांनी लीला केल्या. आणि आमचा जर मुलगा ईश्वर असेल तू म्हणायला लागलास तो ईश्वर आहे, मग कोण आई वडील असेल सांग न उद्धवा त्या ईश्वर सारख्या मुला करता जे लालायित होणार नाही. त्याचं ज्ञान नकोय उद्धवा आम्हाला. आम्हाला साक्षात कृष्ण पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस आहेत ना आता. एखादा माणूस राजस्थान मध्ये फसला, रेगिस्तान वाळवंटामध्ये, ऊन किती बघा ना, गरमी किती व्हायला लागली. एखाद्या माणसाला तहान लागली, पाणी पाणी करू लागला तो माणूस, आणि तुमच्यासारखा शहाणा माणूस तिथे गेला त्याच्याकडे आणि तुम्ही त्याला पाण्याचं ज्ञान द्यायला लागला. अरे पाणी कुठं नाहीये. पावसाळ्यामध्ये आकाशामधून पाणी पडतं, पाऊस पडतो, पाणीच पाणी होतं.
जमीन खोदली, जमिनीमधून पाणी निघतं. पाणी कुठे नाहीये, आपल्या पोटामध्ये सुद्धा पाणी आहे. पृथ्वी आप नाम पाणी. पाणी कुठं नाहीये. आता मला सांगा, खूप तहान लागली, वाळवंटामध्ये फसलेला व्यक्ती, त्याला पाण्याचं ज्ञान पाहिजे का साक्षात पाणी पाहिजे? सांगा ना कसं आहे, बोला की तुम्ही. अहो, त्याला पाण्याचं ज्ञान नको, त्याला साक्षात पाणी पाहिजे. पाणी तहानेल्या व्यक्तीला पाणी जसं हवंय. नंदबाबांनी सांगितलं, उद्धव महाराज आम्हाला त्याचं ज्ञान नकोय, आम्हाला साक्षात कृष्ण पाहिजे. कृष्णाशिवाय आम्ही जगू शकत नाही, आमचं कृष्ण रूप मन झालेलं. म्हणून या माध्यमातून दिव्य चर्चा झाली. उद्धवाला काय ज्ञान बोलावं, कसं सांगावं हे कळच न झालं. आणि सकाळी सकाळी स्नाना करत रात्रभर चर्चा झाली. आणि सकाळी उद्धव महाराज यमुनेच्या स्नाना करता गेले. आणि स्नाना करता जाता जाता उद्धव महाराजांनी गोपिकांचा झुंड पाहिला. तो त्या गोपिकांमध्ये चर्चा चालू होती. विशाखा सखी राधेला सांगू लागली, अगं राधे, तू कन्हैया माझ्या स्वप्नामध्ये आला होता बरं रात्री. यमुनेच्या पाण्याकरता मी आले आणि मला गाडगं उचलं न झालं, इतक्यामध्ये तू आला. बर. त्याला सांगितलं, अरे कन्हैया मला थोडासा माठ उचलून दे ना. राधे त्यांनी माझ्या डोक्यावरती माठ उचलून दिला, माझ्या स्वप्नामध्ये आला. प्रत्येक गोपी आपलं आपलं काय सांगू लागली, स्वप्न सांगू लागली, कुणी जागृत अवस्था सांगू लागली. ललिताने सुद्धा सांगितलं. ललिताने विचारलं, राधे तुला कधी स्वप्न पडतं का नाही? तू कधी कोणती घटना सांगतच नाही, त्याच्याविषयी बोलतच नाहीस. जसा तो गेला, तू मौन धरलंस. राधेनं सांगितलं, अगं खरं सांगू, तुम्हाला स्वप्न पडतं त्याचं तुम्ही धन्य भाग आहे, परंतु मला माझं कधी स्वप्नच पडत नाही. का स्वप्न पडत नाही? मला जर स्वप्न पडलं असतं तुम्हाला एखादी घटना सांगितली असती. त्याचं स्वप्नच पडत नाही. का पडत नाही? राधिकेनं सांगितलं, जसा माझा कृष्ण या गोकुळामधून निघून गेला, माझं मन सुद्धा त्याच्या बरोबर निघून गेलं. आणि त्या मनाबरोबर माझी निद्रा, नाम झोप सुद्धा त्याच्या बरोबरच निघून गेली. आता माझी झोपच निघून गेली, मला झोपच येणार, मग स्वप्न कसं पडेल? अस्माकं तु गते कांते गता निद्रा पिवैरिणी. आत्मा आमचा कांत परमात्मा निघून गेला, ती निद्रा सुद्धा, झोप सुद्धा निघून गेली. राधेचं एवढं महान चरित्र ऐकलं, आश्चर्य वाटलं गोपिकांना. उद्धव ऐकूच लागला, आश्चर्य वाटलं उद्धवांना. या गोपिका भगवंताच्या प्रेमामध्ये एवढ्या वेड्या झालेल्या. राधाराणी बसलेली आहे, राधाराणीचे लाल लाल तळवे, चंदन लावलेलं आहे, आणि एक भ्रमर त्या चरणावरती येऊन बसलेला आहे, त्याचा मकरंद घ्यायला लागले. आणि या माध्यमातून एका गोपीनं सांगितलं, हाच आहे तो. अगं राधे, आम्हाला तर वाटायला लागले हा त्याचा दूत आहे. कृष्ण सुद्धा काळा आहे आणि हा भ्रमर भुंगा सुद्धा काळा आहे. काळ्या व्यक्तीवरती कधी विश्वास ठेवू नये माणसाने. तर कृष्ण सुद्धा कोणाच्या एकाच्या नादी लागत नाही, हजारो लोकांना नादी लावतो आणि निघून जातो. भ्रमर सुद्धा या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर जात राहतो, आहे का नाही? आणि या भ्रमर कोण आहे? भ्रमर आपलं हे काय आहे? मनच आहे. मन कधी एका फुलावरती एका जागेवर टिकतच नाही महाराज. या फुलावरून त्या फुलावरून जसं जात राहत, तसं या दरवाजावरून त्या दरवाजावरती जातच राहत हे मन. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दिव्य भाव व्यक्त केलेला आहे. हे रुनो झुनो रुनो झुनो रुनो झुनो रुनो झुनो रे भ्रमरा, रुनो झुनो रुनो झुनो रुनो झुनो रे भ्रमरा. सांडे तू अवगुणो रे भ्रमरा, 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 सांडे तू अवगुणो रे भ्रमरा.
रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा चरण कमल तनु रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा आपल्या मनाला समजून सांगायला लागले. अवगुण जर निघून गेले ना मनातले सगळ्यात मोठं भजन आहे बरं. वाईट सवयी सोडून देणं नाम भजन करणे. आपण भजन करायला लागलो परंतु वाईट सवय सोडून द्यायला तयार नाही, भजन होत नाहीये. भगवंताचं भजन करणंच हे भजन नाहीये, आपल्यामधला असलेला अवगुण टाकून देणं नाम भजन. म्हणून एका ठिकाणी असं म्हटलं, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन, मन की तरंग मार लो बस हो गया भजन. आमचे यजमान बसले म्हणून बोलावं लागायला. कर्ण दादा बसलेले आमचे, हे पण भजनच आहे. मनातले अवगुण त्यागून देणं भजन. म्हणून या ब्रह्मांडाला सांगायला लागले त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. अरे काय चूक केली होती, त्या बालीनं काय चूक केली होती. गोपिका बोलायला लागल्या, मृगयोरिव कपींद्रम विव्यदे लुब्ध धर्मा स्त्रियम प्रीतम विरूपाम सृजत कामयाना. भगवंतानी त्या सुग्रीव आणि बाली होती ना, त्या बालीला लपून बाण मारला. गोपिका म्हणायला लागल्या तो कपटी आहे. म्हणून तो बाली म्हणायला लागलाय भगवंताला बाण मारल्याच्या नंतर, धर्म हे तो अवतन ही गोसाई, मारही मोही व्याध की नाई. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय धर्म हे तो अवतर ही गोसाई. बाली म्हणायला लागलाय रामचरित्र मानस, मारही मोही व्याध की नाही. जसा शिकारी लपून वार करतो तसं तुम्ही मला लपून वार केलेला आहे माझ्यावर. आणि तुम्ही कशा करता अवतरित झालेले, धर्माचं रक्षण करण्याकरता, आणि लपून मारायला लागला चोरासारखं मला. त्याच्यामध्ये कोणता धर्म आहे. गोपिका सुद्धा तोच म्हणाय, त्याच म्हणायला लागल्या. मृगयुः कपींद्रम, जसं मृगाला मारण्याकरता व्याध लपून बाण मारतो असा कपटी तो त्या भुंग्याला सांगायला लागल्यात, ब्रह्मला सांगायला लागल्यात. स्त्रियमपि कृतम विरूपा. गोपिकांना रामायण माहिती, कशा करता आली होती ती शूर्पणखा पंचवटीमध्ये. भगवंताकडे प्रस्ताव घेऊन आलेली, तुम सम पुरुष नमो सम नारी. प्रभू तुमच्यासारखा पुरुष आणि माझ्यासारखी स्त्री या संसारामध्ये दुसरी कोणीच नाहीये. भगवंतानी विशेष आपल्या दोघांना बनवलं. म्हणून प्रभू माझी इच्छा आहे तुमच्या बरोबर लग्न करण्याची. या पृथ्वीवरती अनेक पुरुष पाहिले
तर माझ्या लायकीसारखा माझ्यासारखा कोणीच मला मिळालं नाही. तुम्हाला बघून आज थोडीशी माझी इच्छा झालेली आहे. कोण म्हणायला लागले स्वरूप नका, थोडीशी इच्छा झाली, जास्त नाही. माझ्या बरोबर विवाह करा. भगवंतानी काय केलं? विवाह केला का? दादाला सांगितलं, लक्ष्मण दादानी काय केलं? स्वागत केलं का? अहो नाक कान कापलं. गोपिका म्हणायला लागलेल्या, प्रियम अकृतम विरूपाम. त्या स्त्रीला काय केलं? विरूप करून टाकलं. भगवंताकडे चांगल्या ऐकून गेली होती ती. गोपिका बोलायला लागलेल्या, तो बाली भगवंताला 3 पायाची भूमी दिली, परंतु भगवंताने ऐकलं नाही. परिणाम पाताळामध्ये घातला. असा तो दुष्ट आहे. तिसरी गोपी म्हणू लागली, अगं याला बोलू नका जास्त. या भुंग्याला जर बोलत राहिलो तर हा पुन्हा परत उडत उडत कृष्णाकडे जाईल आणि कृष्णाला आपली शिकायत करेल. गोपिका म्हणू लागली, काय करावं? आम्ही त्याला सोडून देण्याचा प्रयत्न करायला लागलो. तो कृष्ण मनातून कायमचा काढून टाकण्याचा प्रयत्न करायला लागलो, परंतु निघच ना. बघा ना, आम्ही कृष्णाला बसवण्याचा मनामध्ये प्रयत्न करायला लागलो, परंतु तो बसना. बोलो राधे राधे. आणि गोपिकांना वाटायला लागले कृष्ण मनातून काढावा, जायला तयार नाही. अशी गोपिकांची अवस्था उद्धवानी पाहिलं. उद्धवाला कसं ज्ञान सांगावं कळालं नाही. ज्ञान सांगता सांगता ज्ञानाची गोधडी झाली. म्हणून आज वृंदावन मध्ये आपण कधी गेलो ना, ज्ञान गोधडी एक क्षेत्र आहे. तिथं 2-4 घंटे ज्ञान सांगण्याकरता आलेला उद्धव आज 1 महिना नाही, 2 महिने नाही, 6 महिन्यापर्यंत वृंदावन मध्ये राहिला. गोपिकांची अवस्था पाहिली आणि गोपिकांचा शिष्य बनला गेला तो उद्धव. राधेच्या चरणाची धूळ घेतली, आपल्या माथ्यावरती लावली आणि ज्ञानाचा अहंकार निघून गेला. बोलो रागे. म्हणून अहंकार कोणत्याच गोष्टीचा कामाचा नाहीये. आम्ही असं शिकलो, आम्ही तसं शिकलो, काही कामाचं नाही महाराज. भगवंताची कृपा आहे. भगवंत आपण इथं शिकलो तिथं शिकलो, ही भगवंताची कृपा आहे. आपलं काय सामर्थ्य? उगत म्हणा आम्ही हरिद्वारला शिकलो, ऋषिकेशला शिकलो. नाही नाही नाही, ही भगवंताची अहेतुकी कृपा. आम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ भगवंतानी दिलंय, त्याचा प्रसाद आहे असं म्हणून राहावं माणसाने बस. आणि प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला, घडी घडीला त्याची कृपा आपल्यावरती बरसायला लागली, पावसासारखी पाडायला लागलेली अशी कल्पना करावी आणि जीवन जगावं. म्हणून उद्धवानी गोपिकांना नमस्कार केला, राधेच्या चरणाला नमस्कार केला आणि जाता जाता उद्धवानी सांगितलं, हे राधे, या वृंदावन मध्ये एखादं वेलीचं झाड, एखादी लता, एखादं वृक्ष, या वृक्षाचा जन्म मला भेटला तर माझं जीवन कृतार्थ होऊन जाईल. वृंदावने किमपि गुल्म लतौषधी नाम. कोणत्याही झाडाच्या रूपामध्ये मला जन्म भेटला तर मी धन्य होईल. कोण म्हणायला लागले? बृहस्पतीचा शिष्य होतो. आणि जाता जाता धूळ घेतली, राधेच्या चरणाची डोक्याला लावली. राधे तेरे चरणों की कर धूल जो मिल जाए, राधे तेरे चरणों में धूल जो मिल जाए, राधे तेरे चरणों ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, राधे तेरे चरणों धूल जो मिल जाए, राधे तेरे चरणों की, राधे तेरे चरणों